मुनी आपण परतीरा गेला. मग त्या ठिकाणाहून अलीकडल्या तीराला होते. माय बाबा हो, काय चुकीचे शब्द निघत असतील तर माझी क्षमा करा. अलीकडल्या तीरावर होते. नंतर सकाळ झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र, बंधू लक्ष्मण आणि ऋषी गुरु विश्वामित्र हे तिघे जण नावेमध्ये बसलेले आहेत आणि अलीकडलं तीर टाकून पलीकडल्या तीराला जाऊ लागलेले आहेत, असं ह्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. परतीरींचे विधान केले स्नान, संध्या जप ध्यान, तिरिवनाचे विपरीत भान, रघुनंदन स्वय देखे. मग त्या ठिकाणी अलीकडल्या तीरावरून पलीकडल्या तीरावर गेले. तिथं सध्या पाठीमागं केलं, तसंच संध्या विष्णन केलं आणि जप ध्यान केलं आणि त्या वनाचं काय काय आहे, कसं कसं आहे हे सर्व प्रभू रामचंद्र आपल्या डोळ्यांनी बघू लागलेले आहेत, असं ह्या ठिकाणी कथा भाग चाललेला आहे. उग्र पक्षांची चावटी, क्रूर स्वपदाची दाटी, दिवा भीताची घुंगाटी, शिवा भूकंप भयानक. मग त्या ठिकाणी पुढे गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला असं वनाच्या ठिकाणाला दिसू लागलेलं आहे. एकदम मोठे मोठे पक्षी आहेत, मोठे मोठे व्याघ्र म्हणजे वाघ आहेत, असे विचित्र विचित्र पक्षी त्या ठिकाणाला प्रभू रामचंद्र आपल्या नेत्रानं बघू लागलेले आहेत. भृंगी झुंगींचे झणकार, वनी वाजत भयंकर, रामपुसे हे कातघोर, ऋषी प्रयत्तर समूळ सांगे. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला त्या वनाच्या ठिकाणी एकदम विचित्र दिसू लागलेलं होतं. कुणी असे गाणे गात होते, काय वाजलेला आवाज येत होता, पशु पक्षी किलकिल करीत होते. मग ऋषीवर्या गुरुवर्या ह्या वनाच्या ठिकाणी असं का बरं आवाज येतोय, असं विश्वामित्र ऋषीला विचारल्याच्या नंतर विश्वामित्र ऋषी प्रभू